नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक मराठी बोधकथा. त्या बोधकथेचे नाव आहे मूर्ख कोण. एक जंगल होते. जंगल बरेच मोठे व घनदाट होते. जंगलात सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. जंगलाचा राजा सिंह होता. सिंह हा जंगलातील प्राण्यात काही भांडणतंटा वगैरे झाले तर त्याचा न्यायनिवाडा करत असे. त्याचबरोबर दोषी प्राण्याला शिक्षासुद्धा करत असे. सिंह सर्व समस्यांवर योग्य तोडगा काढत असे. त्यामुळे सर्व प्राणी न्यायनिवाड्यासाठी सिंहाजवळ जात असत. एकदा वाघ शिकारीच्या शोधात जंगलात भटकत होता. तेव्हा त्याची भेट गाढवाशी झाली. गाढव एका ठिकाणी बराच वेळ थांबून गवताकडे पाहत होता. वाघाने गाढवाला विचारले, "अरे, काय पाहतोयस?" गाढवाने वाघाला सांगितले की गवत बघ, निळ्या रंगाचे आहे. गाढवाचे बोलणे ऐकून वाघ मोठ्याने हसू लागला. वाघाचे हसणे पाहून गाढवाला खूपच राग आला. वाघ गाढवाला म्हणाला, "अरे गाढवा, गवत हे हिरव्या रंगाचे असते. निळ्या रंगाचे गवत कुठे आहे इथे?" गाढव मात्र ऐकायलाच तयार नव्हते. तो वाघाशी जोरजोरात वाद घालू लागला. गाढव ठामपणे म्हणत होते की गवत निळेच आहे. वाघाची आणि गाढवाची आता चांगलीच बाचाबाची चालू झाली. कोणीच माघार घ्यायला तयार होईना. शेवटी गाढवाने आणि वाघाने न्यायनिवाडा करायचा ठरवला. ते दोघेही सिंहाकडे जायला निघाले. सिंहाकडे जाऊन दोघांनी वाटेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. गाढव अजूनही ठामच होते की गवत निळे आहे. सिंहाने सर्व ऐकून घेतले व गाढवाला सांगितले की हो, तुझेच बरोबर आहे, गवत निळेच असते, आणि वाघाला 100 फटके देण्याची सजा सुनावली. सिंहाचे बोलणे ऐकून गाढवाला खूपच आनंद झाला. गाढव आनंदाने ओरडत तेथून निघून गेले. वाघाने मात्र सिंहाला विचारले की तुम्ही गाढवाला योग्य कसे ठरवले? हा कोणता न्याय महाराज? तेव्हा सिंहाने वाघाला समजावले की आयुष्य जगताना नेहमी शहाण्या व्यक्तीचे मत ऐकून घ्यावे. पदोपदी आपल्याला गाढवासारखे मूर्ख भेटत असतात. अशावेळी त्यांच्यासोबत हुज्जत घालत बसलो तर साध्य तर काहीच होणार नाही, मात्र आपला वेळ व कष्ट वाया जातील. तू चुकीचा आहे म्हणून ही शिक्षा नाही, तर तू गाढवासारख्या मूर्खासोबत हुज्जत घातली म्हणून ही शिक्षा आहे. गाढवासारखे लोक नेहमी दुसऱ्यांचे मत ऐकून न घेता स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस आपले म्हणणे त्यांच्यापुढे खरे ठरवण्यात वायफळ वेळ घालवू नये. त्यांच्या होला हो म्हणून अशा लोकांपासून दूर राहावे. वाघाला सिंहाचे बोलणे पटले. वाघाने परत गाढवाला स्वतःचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही. सिंहाचे बोलणे ऐकून वाघ तेथून आनंदाने निघून गेले. अशी होती आजची बोधकथा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.